अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ. ताई, श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण कसं करावं, एक पारायण कसं करावं. नित्यसेवेप्रमाणे सुद्धा तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकता, जी नित्यसेवा असणार आहे. किंवा एक पारायण, 9 पारायण, 36 पारायण, 5 पारायण, 7 पारायण कसं करावं, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सगळा बघा. श्रावण महिना म्हटलं तर आपण व्रतवैकल्य करत असतो, पारायण करत असतो. त्यातल्या शिवलीलामृत पारायण आणि नवनाथ पारायण घरोघरी एक तरी पारायण केलं जातं, किंवा काही ठिकाणी गुरुचरित्र पारायण चालू आहे. प्रत्येक जण यथाशक्ती आपापली सेवा चालू आहे. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायणाबरोबर नवनाथ ग्रंथ, जो मेन नवनाथ ग्रंथ पारायण आहे, तर काही कारणांनी जे आपल्या सांसारिक अडचणी आहेत, काही ना काही अडचणी आहे, जबाबदारी आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो मूळ नवनाथ ग्रंथ आहे त्याचं पारायण करणं शक्य होत नाही. पण आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आपल्यासाठी काढलेला आहे, जो 900 श्लोकी आहे. 900 श्लोकी म्हणजे 100 ओवी, जे 100 श्लोकींचा एक आहे. 900 श्लोकी फक्त 9 अध्याय आहे. प्रत्येक अध्याय हा 100 ओव्यांचा आहे, म्हणून तो 900 श्लोकी असं त्याला नाव दिलेलं आहे. 9च अध्याय असणार आहे. अतिशय पवित्र दिव्य अनुभव देणारा हा ग्रंथ या श्रावण महिन्याचं अवचित्त साधून तुमच्या घरात याचं पारायण झालंच पाहिजे. खूप साधा सोपा हा ग्रंथ आहे, पण तेवढाच प्रभावी आहे. आता नवनाथ पारायण कोणी करावं, तर कोणीही नवनाथ पारायण करू शकतो. गर्भवती आहे, महिला, स्त्री, मुलं, मुली, कोणीही नवनाथ ग्रंथाचं पारायण आरामशीर करू शकतं. दुसरं, ताई, पारायण करत असताना काही नियम आहे. नियम म्हटलं की माणसाला खूप भीती वाटते आणि त्याच्यामुळेच आपण ना कुठली सेवा करायला थांबतो. मला एक सांगायचं आहे, आपल्या त्या नियमांपेक्षा पण आपला परमेश्वर खूप मोठा आहे. एखादा नियम चुकून आपल्याकडनं तो पाळला नाही गेला तर देव शिक्षा देतो का, तर असं अजिबात नाही आहे. कुठलाच देव, कुठलाच परमेश्वर कधीच कोणाला शिक्षा देत नाही. आपापल्या कर्माची फळं असतात, त्यानुसार आपल्याला फळ मिळत असतं. पण एखादा नियम मोडला म्हणून लगेच काहीतरी पाप होणार आहे, काहीतरी वाईट घडणार आहे, असं अजिबात मनात आणायचं नाही. त्या नियमांपेक्षा तुमची भक्ती मोठी आहे, तुमची श्रद्धा खूप जास्त मोठी आहे. आता पारायण कोणी करावं सांगितलं. आता पारायण का करावं ना, हा लय मोठा प्रश्न आहे. नवनाथ, जे नवनाथ आहे ते आपल्या आयुष्यात मिलिटरी फोर्स सारखं काम करतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ते संरक्षण देतात. संरक्षण कवच, ज्याला संरक्षण वलय कवच आपण ज्याला म्हणतो. आपल्या आयुष्यात सगळं चांगलं आहे, पण मुलं बाळ होत नाही, रिपोर्ट नॉर्मल आहे, काहीतरी ज्याला आपण गंडांतर किंवा बाहेरची बाधा असं म्हटलं, तर त्याच्यासाठी नवनाथ भक्तिसार ग्रंथ हे एका मिलिटरी फोर्स प्रमाणे काम करत असतं. किंवा प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तरी आपल्याला सक्सेस मिळत नाही, किंवा लग्न होत नाही आहे, सगळं चांगलं आहे पण काहीतरी अडचणी आहे, ज्याला आपण म्हणतो नजर लागणं किंवा बाहेरची बाधा, या गोष्टींसाठी नवनाथ पारायण सगळ्यात प्रभावी, सगळ्यात सुंदर असा हा ग्रंथ आहे. अगदी जवळच्या लोकांचे अनुभव बघितलेले आहेत की नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं जेव्हा 36 पारायणाची सेवा दिली जाते, तेव्हा ते पारायण करताना ते हे पारायणाला बसत सुद्धा नाही. ज्यांना बाहेरची बाधा आहे किंवा ज्यांना काहीतरी कुठेतरी अडकवलं आहे ना, तुम्ही खरंच अडकले असेल तर या नवनाथ पारायणाचा अनुभव घेऊन बघा, बघा काय होतं. म्हणजे ते व्यक्ती असे होते, सुशिक्षित, चांगल्या कंपनीत काम करणारे ते व्यक्ती असे होते की त्यांना त्या पारायण करत असताना त्यांना प्रचंड त्रास होत होता. हाच तो प्रभावी आणि दिव्य ग्रंथ आहे. म्हणून सांगते, तुमच्या जवळपास कोणी असेल तर त्यांना एकदा तरी हे पारायण करायला सांगा. आता पारायण का करावं ते तुम्हाला समजलं. आता आपण बघूया की पारायण कसं करावं. बघा, नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे हा 900 ओव्या म्हणजे 9 अध्यायांचा आहे. एक पाठ करणं म्हणजे काय, 1 ते 9 वेळा तुम्ही 1 ते 9 अध्यायापर्यंत जेव्हा तुम्ही पठण कराल तेव्हा तुमचा एक पाठ होतो. ज्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे आपण 13 अध्याय पठण केल्याने एक पाठ होतो ना, त्याच पद्धतीने सगळं जेव्हा तुम्ही 1 ते 9 अध्याय पठण करता तेव्हा तुमचा एक पारायण होतं. मांडणी करावी का तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही मांडणी करू शकता. दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा, नवनाथ महाराजांचा फोटो ठेवा. तुमची इच्छा असेल तर कलश स्थापना तुम्ही करू शकता. वेगळ्या चौरंगावर मांडणी करू शकता. मांडणी केलीच पाहिजे असं नाही आहे, कारण साक्षात दत्त महाराजांचं घरात अनुष्ठान आहे, तर मांडणी करायची गरज नाही. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच मांडणी करू शकता. आणि काय होतं ना, कलश स्थापना केली ना, त्या नारळाचा खूप मोठा प्रश्न पडतो. इथं गुरुचरित्र पारायण करायचं आहे, त्याच्याबरोबर नवनाथ पारायण करायचं आहे, मग प्रश्न पडतो की एवढ्या नारळाचं करायचं काय. म्हणून मांडणी केलीच पाहिजे असं अजिबात नाही. पहिल्या दिवशी संकल्प करावा की या श्रावण महिन्याचं अवचित्त साधून यथाकालीन, कारण
रक्षाबंधन आलेली आहे, माहेरची ओढ आहे, शुक्रवार शनिवार रविवार असल्यामुळे माहेरची ओढ आहे. तर यथाकालीन मी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं यथाकालीन मग 5 पारायण, 3 पारायण, 9 पारायण, 36 पारायण यथाकालीन करेल. कारण काय, आता समजा आज मी पारायणाला सुरुवात केली, रोज 1, 2, 3 दिवस माझे पारायण झाले, मला 9 पारायण करायचे आहे, माझे 4 पारायण झाले, मग बाकीचे पारायण आहे मग मी गावाला जाऊन आल्यावर केलं तरी चालतं, या पद्धतीने. म्हणून यथाकालीन हा शब्द वापरायचा, अखंड शब्द वापरायचा नाही. दुसरं, नियमअटीमध्ये सुरुवात कुठून करायची ना, हा खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर याच्यात सगळं दिलेलं आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही एक पारायण करायला मी तुम्हाला सांगते ना, जेमतेम तुम्हाला 1.5 ते पावणे 2 तास लागेल. 2 तास धरून घ्या. जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा 2 तास तरी आपल्याला रोज लागतातच वाचायला. हे तसंच आहे. एक पारायण करण्यासाठी एकाच बैठकीत पारायण करायचं. आधी 3 नंतर 3 असे 3 असं करायचं नाही. एकाच बैठकीत पारायण करायचं असतं. मग तुमची मुलं झोपल्यावर पारायण करा. आणि खरं तर नवनाथ महाराजांची सेवा करण्याचा हा जो काळ आहे ना, हा तुम्ही संध्याकाळी पण पारायण करू शकता बरं का. असं नाही, तुम्ही दिवसभरात कधी करू शकता. फक्त 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही. तुम्ही 5, 6, 7, 8 ला सुद्धा हे पारायण करू शकता. गुरुचरित्राचं कसं आहे की दुपारी 4च्या आधीच तुम्हाला करायचं असतं. यांचं असं नाही आहे. तुम्ही संध्याकाळी तुम्हाला 7 जरी वाजले, 7:30 जरी झाले तरी पण तुम्ही पारायण करू शकता. समजलं? मांडणीचं पण क्लिअर झालं. पहिल्या दिवशी मी पारायण करणार तर नक्की तुम्ही खडीसाखर किंवा दूध, खडीसाखर किंवा पेढे याचा नैवेद्य ठेवायचा आहे. आता माझे 9 नवनाथ पारायण झाल्यावरच मी उद्यापन करेल. एक पारायण झाल्यावर जर माझा संकल्प आहे ना, मला 9 पारायण करायचं, किंवा कोणाचा एक पारायणाचा संकल्प असेल तर त्याचा एकच पारायण झाल्यावर त्याच दिवशी उद्यापन करावं. म्हणजे आता समजा आज माझं पूर्ण वाचून झालं, एक पारायण झालं, तर मी त्याच दिवशी उद्यापन करू शकते. या पद्धतीने उद्यापन कसं करायचं ते पण तुम्हाला सांगते. मांडणीचं समजलं. आता काय वाचायचं ना ते तुम्हाला सांगते. बघा, सगळ्यात आधी स्वामी समर्थ तुम्हाला पठण करायचं आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे, एक माळ नवर्ण मंत्राची म्हणायची आहे, एक माळ शाबरी मंत्राची म्हणायची आहे, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ती एक माळ म्हणायची आहे. त्याच्याबरोबर गणपती अथर्व शीर्षम आहे आणि एक नवनाथ मंत्र आहे जो 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र खूप प्रभावी आहे, खूप सुंदर आणि भारी मंत्र येतो. जे पारायण करतो त्यांना माहिती आहे. हे करून झाल्यावर अध्याय पहिला प्रत्येक अध्याय हा 100 ओव्यांचा असणार आहे. या पद्धतीने 9 अध्याय तुमचं पठण करून झालं, म्हणजे 9 अध्याय झाल्यावर एक पारायण होतं. मग 9 अध्याय पठण करून झाल्यावर शाबरी कवच अत्यंत प्रभावी शाबरी कवच पठण करायचं. नंतर मग तुम्ही दत्त महाराजांची, नवनाथ महाराजांची आरती करू शकता. पण शाबरी कवच तुम्हाला नक्कीच पठण करायचं आहे. आता समजा मी आज दुपारी बसले किंवा आज मी संध्याकाळी बसले, संध्याकाळी करून झाल्यावर त्याच दिवशी उद्यापन केलं तरी चालतं. तुमची इच्छा आहे तर तुम्ही त्याच दिवशी उद्यापन करू शकता. आता उद्यापनाला काय लागतं तर ते पण तुम्हाला सांगते की उद्यापन जेव्हा तुम्ही करतात तेव्हा 9 मुलं जर भेटले तर उत्तम, नाही तर एक मुलगा तरी जेव घालावा. 9 नाथ आहे तर ते 9 म्हणजे 9 नाथांचं स्वरूप असतं ते. तर 9 मुलं भेटले तर उत्तम. पण आजकाल कोणी कोणाच्या घरी पण पाठवत नाही, लोकांना काहीतरी वेगळंच वाटतं. मग अशा वेळेस काहीच नाही, तुम्ही एक मुलगा जरी जेव घातला तरी हरकत नाही. नैवेद्याला काय करायचं असतं तर बघा, जो नैवेद्याला आहे तर तांदूळ किंवा मुगाची डाळीची खिचडी, म्हणजे मूग आणि तांदूळ आपण जी खिचडी बनवतो ना, पिवळी खिचडी ज्याला आपण म्हणतो, ती करायची आहे. घेवड्याची भाजी, हरभराच्या घुगऱ्या आणि उडदाचे वडे, दही, आंबील म्हणजेच ताक आणि जोंधळ्याची खीर हे पदार्थ करावे. उडदाच्या वड्यांना प्रचंड महत्व आहे. हे सगळंच केलं तर अतिशय उत्तम. पण जेवढं यथाशक्ती जेवढं आहे आपल्या घरात तेवढं करावं. आपल्याला एक फोटोला नैवेद्य दाखवायचा आहे, एक नवनाथ महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे, एक ग्रंथाचा नैवेद्य असावा, एक दत्त महाराजांचा नैवेद्य असावा, असे 3, आणि चौथा आपल्याला आपल्या कुळदेवीचा नैवेद्य असावा. असे तुम्हाला 4 नैवेद्य काढायचे आहे. ग्रंथाचा नैवेद्य जो वाचणार त्याने तो खावा, बाकीचे नैवेद्य तुम्ही गाईला घालू शकता. जर गाई नसेल तर तो नैवेद्य तुम्ही ग्रहण केला तरी चालतं. पण ग्रंथाचा नैवेद्य जो कोणी पठण करणार आहे त्याने वाचावा. आता लोक काय करतात ना, एकच नैवेद्य दाखवतात. अगेन ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकच नैवेद्य दाखवा. पण आपण एवढं पारायण करतो आहे तर करावं. पण तुमची इच्छा असेल तर मग एक नवनाथ महाराजांना आणि एक ग्रंथाला, असे 2 नैवेद्य दाखवा. ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही ग्रहण करावा जो पठण करणार आहे तो. नियम, 1 दिवसाचं पारायण करा किंवा 9 पारायण करा. आता समजा मी पहिले 5 दिवस 5 पारायण केले, नंतर मी गावाला गेली. मग ज्या गावाला मी जाणार आहे तेव्हा मी कुठल्या नियमने पालन करणार? जेव्हा मी फक्त ग्रंथाचं पठण करणार आहे तेव्हाच मी नियमांचं पालन करेन. पहिला नियम, ब्रह्मचर्याचं पालन करायचं. म्हणजे 9 नवनाथ पारायण होईपर्यंत नाही, ज्या दिवशी पारायण करणार आहे त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं. शक्यतो अंथरुणावर म्हणजे खाली सतरंजी ब्लँकेट टाकून झोपावं. याच्यात असं आहे की कांदा लसूण वर्ज्य आहे आणि शक्यतो कडधान्य पण खाऊ नये. कारण आता आजकाल ना बरेच लोक सगळेच नियम पाळतात. असं मी तुम्हाला आधी सांगितलं की त्या नियमांपेक्षा तुमची श्रद्धा भक्ती महत्वाची आहे.
कांदा लसूण आणि भात वर्ज्य करावा. कारण आमच्या घरात नवनाथ पारायण केलं जातं तेव्हा मग मटकी वगैरे पण खाल्ली जाते. पण मी जेव्हा करते तर थोडंसं आपलं असतं, कारण एकच दिवसाचं असतं तर मग काय भेंडी वगैरे खाऊन घ्यायची, एवढं एक आहे. म्हणजे उपवास धरावा असं अजिबात नाही आहे. खाऊन पिऊन आपल्याला पारायण करायचं आहे. पहिल्याच दिवशी किंवा जर तुमची 9 पारायण असेल तर मग त्या दिवशी कांदा लसूण खायचा नाही, भात खायचा नाही, शक्यतो कडधान्य खायचं नाही. आता ते उपवास असल्यावर काय करावं, तर साबुदाणा शेंगदाणे चालू शकतात उपवास असल्यावर. बाकी काहीच नियम नाही आहे. ब्रह्मचर्याचं पालन करावं, कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करावं. ताई आता आम्ही संतान प्राप्तीसाठीच करत आहोत, तरीही ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. ज्यांना रोज एक एक अध्याय पठण करायचं आहे की ताई आमची संकल्पयुक्त सेवा अजिबात नाही आहे, पण आम्हाला रोज एक एक अध्याय पठण करायचं आहे नित्य सेवेसारखं. मग कसं करायचं? मग जर रोज एक एक अध्याय तुम्ही पठण करत असाल तेव्हा संकल्प नाही करायचा. नित्य सेवेप्रमाणे रोज एक 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 म्हणजे असं 9 दिवसात तुमचं एक पारायण होऊन जातं. मग आता हे पारायण जर तुम्हाला करायचं असेल किंवा ही सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही कधी सेवेला सुरुवात करू शकता. म्हणजे नित्य सेवा असेल किंवा नवनाथ पारायण संकल्पयुक्त असेल तर शक्यतो गुरुवारी सुरुवात करावी, पण श्रावणात तुम्ही कधीही सुरुवात करू शकता. आता समजा आज मला एक अध्याय पठण करायचं आहे, काहीच नाही, महाराजांसमोर बसायचं आणि तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही पारायण करत असाल ना तो 1.5-2 तास तुमच्या घरातला दिवा तेवत पाहिजे, म्हणजे अखंड दिवा तो तेवत पाहिजे ऍटलिस्ट पारायण होईपर्यंत. आता रोज एक एक अध्याय पठण करत असताना सुद्धा दिवा लावायचा असतो आणि आपल्या घरात दिवा चालूच असतो. तर आज एक अध्याय, उद्या एक अध्याय, परवा एक अध्याय, असं एक 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 अध्याय करून तुम्ही पठण करू शकता. आता नित्य सेवेसारखे करणार आहे म्हणजे कुठलंच बंधन नाही. तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, ब्रह्मचर्याचं पालन नाही, म्हणजे त्याला कुठलेच नियम नाही आहे. जर तुम्हाला रोज एक 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 तुम्हाला पठण करायचं असेल. आता अगेन मी 4 दिवस सेवा केली आणि मला मासिक धर्म आला, मग ते मासिक धर्मामध्ये काय होणार, मग ते 4-5 दिवस माझी सेवा थांबणार. नंतर मग माझं समजा ते 1 ते 4 अध्याय माझे वाचून झाले आणि मला मध्येच मासिक धर्म आला तर मग काय होईल, मग माझा मासिक धर्म संपला की 5वा अध्याय मी कंटिन्यू करेन. हे तसंच आहे. ज्यांची संकल्पयुक्त सेवा 3 किंवा 9 पारायण करायचं असेल तर त्यांनी पण मासिक धर्म होऊन जाऊ द्या. किंवा जर तुमची इच्छा आहे की ताई आम्हाला आत्ताच करायचं आहे, कारण तारखा आपल्याला कधी कधी असं होतं की अचानक येते, मग अशा वेळेस जेवढे होईल तेवढे पारायण करावे. मग मासिक धर्म संपला की तुम्ही नंतर सेवा कंटिन्यू करू शकता आणि या पद्धतीने पारायण करू शकता. 36 करा, 9 करा, तुमची इच्छा. रोज एक एकही अध्याय तुम्ही पठण करू शकता की जेणेकरून श्रावण महिन्यात आपल्याही घरात नवनाथ पारायण होईल. मंत्र स्तोत्र वाचल्याने घरातली जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती अजून वाढते आणि निगेटिव्हिटी असेल तर ती कायमची जाते. अतिशय दिव्य, खूप सुंदर असा हा ग्रंथ. याचं पारायण आता हा ग्रंथ तुम्हाला कुठे भेटेल, तर हा ग्रंथ तुम्हाला केंद्रातच भेटेल. जवळच्या केंद्रात जाऊन सर्च करा, नाहीतर केंद्रातल्या मावशींचा नंबर देते. जवळच्या केंद्र जरा शोधलं तर तुमचे कुरिअर चार्जेस डेफिनेटली वाचतील. म्हणून सांगतं की हा ग्रंथ केंद्रातच मिळेल. नक्कीच तुम्ही हा ग्रंथ घ्या आणि एकदा तरी एक तरी पारायण करा आणि बघा काय अनुभव येतो. खूप सुंदर हा ग्रंथ आहे. म्हणजे श्रावणात सगळ्या इच्छा आपण पूर्ण करत असतो ना सेवेच्या. नवनाथ पारायण होईल, गुरुचरित्र होईल, शिवलीलामृत होईल किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र होईल, सप्तशती गुरुचरित्र सार होईल. मग तसंच एक तरी विश लिस्ट असते आपल्या प्रत्येकाची की एकदा तरी नवनाथ पारायण करावं. तर ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करा, बघा काय अनुभव येतो. नवनाथ महाराज प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतात. जो चांगला आहे त्याच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात. तर नवनाथ महाराजांची कृपा तुमच्या माझ्यावर होऊ दे, प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच मी नवनाथ महाराजांचरणी प्रार्थना करते, स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.